तुम्हाला माहिती आहे का, भारतात स्वराज्य हा शब्द सर्वात आधी कोणी म्हटला होता? ज्यांनी भारताला स्वराज्य म्हणजे आत्मसन्मान शिकवला ते विचारांचे वीर म्हणजे बिपिनचंद्र पाल. चला ऐकूया त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाची गोष्ट. पण त्याआधी कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी स्वरा आणि तुम्ही पाहतात कलाकार दिनविशेष भाग 312 पॉवर बाय GoPreg.com. 7 नोव्हेंबर 1858 साली भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महान योद्धा आणि समाज सुधारक बिपिनचंद्र पाल यांचा जन्म बंगालमध्ये झाला. ब्रिटिशांच्या अन्यायकारक राज्यकारभाराविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य त्यांनी तरुणपणातच दाखवले. बिपिनचंद्र पाल हे लाल बाल पाल या त्रेतील एक प्रमुख सदस्य होते. लाला लजपत राय, बाल गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल त्यांनी स्वदेशी चळवळीचा प्रसार केला. त्यांच्या भाषणांनी आणि लेखनांनी अनेक तरुणांना प्रेरणा दिली. त्यांनी शिक्षण, स्वाभिमान आणि आत्मनिर्भरतेचा संदेश दिला. बिपिनचंद्र पाल यांनी ब्रिटिशांच्या अन्यायकारक धोरणावर टीका केली. त्यांच्या लेखन शैलीत धैर्य, प्रखर राष्ट्रीय प्रेम आणि सत्याचे समर्थन स्पष्ट दिसत होते. त्यांनी भारतीय जनतेला जागृत करून स्वातंत्र्याची भावना मनामनात पोचवली. त्यांचे जीवन हे देशभक्ती, नीतिमत्ता आणि सत्यनिष्ठेचे आदर्श उदाहरण होते. त्यांनी कधी वैयक्तिक फायद्याचा विचार केला नाही, तर संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले. बिपिनचंद्र पाल यांच्या विचारांनी पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील आणि त्यांची भूमिका भारतीय स्वातंत्र्य इतिहासात अजरामर झाली. आजच्या दिवशी आपण या महान देशभक्ताला आदरांजली अर्पण करतो. आता सांगा बरं, बिपिनचंद्र पाल यांच्या आयुष्यातून तुम्ही काय शिकलात? धैर्य, विचार की देशप्रेम? उत्तर कॉमेंट मध्ये लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कलाकार दिनविशेष पॉवर बाय GoPreg.com.